मित्रांनो नमस्कार. प्रचंड गोंधळ निर्माण झालेला आहे, वाद पेटलेला आहे आणि याला एक मोठी ट्विस्ट सुद्धा येणार आहे. येत्या काळामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा ज्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून दिलेली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेचं माध्यम आणि पोर्टलचं माध्यम याच्याशी वास्तविक पाहता जरी कोणताही संबंध नसला तरी सुद्धा 15 ऑक्टोबर 2013च्या शासन निर्णयानुसार याच्यामध्ये कधीही ट्विस्ट येऊ शकते. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे सध्याचे जे काही याच्यामध्ये पॉलिटिक्सचा विचार केला जातो, राजकारण सध्या या गोष्टीचं केलं जाते ते तर अजून वेगळंच आहे. जे उमेदवार राज्यातील टीईटी ज्यांनी पास केलेली आहे, सीटीटी पास केलेली आहे, परंतु माध्यमबद्दल आम्ही या माध्यमातून केली, आम्ही पात्रता आहोत का, असे बरेच त्यांच्यामध्ये कन्फ्युजन आहे. बरेचसे शिक्षक आहेत तेही आपल्याशी संपर्क साधत आहे की आता आमचं टीईटी या मीडियममधून झालेलं आहे परंतु ते पात्र नाही आहे, मग आम्ही पुन्हा परीक्षा द्यावी क्या. आणि अजून एक असे उमेदवार ज्यांना सध्या पहिल्यांदा टीईटी देत असताना शासन निर्णय एक सांगतो, परीक्षा परिषद वेगळंच सांगते. कारण जे उमेदवार कॉल करत आहेत ते पोर्टल भरती संदर्भात त्यांचा कॉल आहे असं त्यांचं म्हणणं आहे. असे बरेच कन्फ्युजन वाढलं आहे. म्हणूनच मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालू शावाणे, शासनाची बाजू काय असू शकते, उद्या हे प्रकरण कोर्टात गेलं तर त्याची बाजू काय असू शकते आणि उमेदवार म्हणून तुमचं सेफ झोन कोणता आहे याच्या संदर्भातला अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ ज्यांनी शिक्षक पात्रता परीक्षा जी 1 ते 5वी साठी असेल किंवा 6 ते 8वी साठी असेल दिली असेल, देणार असाल किंवा देत असाल तरी सुद्धा हा व्हिडिओ एकदा पहा, तुमचे डोळे नक्कीच उघडतील. कारण मित्रांनो, उद्या कधी कोणता बॉम्ब पडेल ना शालेय शिक्षण विभागात सांगताच येत नाहीये. बाकी कोणती परीक्षा घ्या, कोणती अधिकारी घ्या, त्यांना कधीही असं पाठीमागं एकदम हसूड घेऊन कोणी पाठी लागलेलं नसतं, तुम्ही ही परीक्षा पासच करा नाही तर तुम्ही राजीनामा द्या, असं कुठेही नसतं. पण शिक्षकांच्या बाबतीमध्ये दुर्दैव आहे महाराष्ट्रातलं, त्याच्यामध्ये मात्र असे डिसिजन घेतले जातात आणि जे शिक्षक आहेत, जे आपली स्वतःची भाकरी हक्काची खात आहेत, त्यांची सुद्धा कधी छिनून घेतली जाईल सांगताच येत नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ आहे तो महत्त्वपूर्ण, तो म्हणजे माध्यम कोणतं निवडावं, इंग्रजी माध्यम असावं, मराठी की ऑप्शन असावं, हिंदी असावं, याच्या संदर्भातला महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्यांनी ऑलरेडी टीईटी दिली आहे, सीटीटी दिली आहे, यांच्याही मनामध्ये हा प्रश्न घर करून राहिलेला आहे. कारण याला कारणीभूत ठरला एक ट्विस्ट, तो काय आहे, ॲक्च्युली माध्यम कोणतं असावं, परीक्षा परिषदेला कोणतं माध्यम म्हणायचं आहे आणि जेव्हा उमेदवार तो फॉर्म भरत आहेत परीक्षेचा तेव्हा त्यांना कोणता ऑप्शन येत आहे हे अतिशय पाहणं महत्त्वाचं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कोणती गोष्ट सेफ झोनकडे घेऊन जाणार आहे, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा. आणि हो मित्रांनो, तुम्ही जर टीईटी देत असाल, शिक्षक पात्रता परीक्षा महा टीईटी 2026, तर मास्टर टीचर बॅच अतिशय माफक दरामध्ये महाराष्ट्रातील केवळ एकमेव शिक्षकांसमर्पित प्लॅटफॉर्म, प्ले स्टोअरमध्ये जाऊन A+ गुरु ॲप डाउनलोड करा. सर्व याचे डिटेल्स आहेत त्या व्हिडिओच्या पिन केलेल्या आहेत. या नंबरवरती तुम्ही सुद्धा संपर्क साधू शकता किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे. तुम्ही फटाफट आज बॅच जॉईन करा, कारण आम्ही देतोय तुम्हाला यशाची आम्ही PDF PPTचं नोट्स, मार्गदर्शन, एक्सपर्टचं पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आणि बरंच काही, ते सुद्धा 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसह तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवरती मिळणार आहे. आणि ते सुद्धा तुमची परिपूर्ण तयारी सुद्धा घेतली जाणार आहे. तर फटाफट प्ले स्टोअरमध्ये जाऊन A+ गुरु ॲप डाउनलोड करा. आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना सांगा, कारण गरज आहे सध्या सुजाण नागरिक व्हायचं. आणि शिक्षक होत असताना कोणती अशी चूक करू नका जेणेकरून तुमची हाताची भाकरी कधीही कोणी चिरून घेईल. मित्रांनो, मुद्द्याला सुरुवात करत असताना प्रथमतः आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आणि अशाच ऑथेंटिक माहितीसाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. मित्रांनो, टीईटीचं जेव्हा तुम्ही परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर आता जे फॉर्म सुटलेले आहेत, जे 27 एप्रिल ते 16 मार्चपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे आहे, तिथं सुद्धा फॉर्म भरत असताना तुम्हाला जो काही पहिला जो महत्त्वाचा प्रश्न जो भेडसावत आहे तो म्हणजे लँग्वेज सिलेक्ट करा. आणि त्याच्यामध्ये लँग्वेज देत असताना पहिला पेपर व दुसरा पेपर याची निवड करत असताना परिशिष्ट अ प्रमाणे उचित कार्यवाही करावी. परिशिष्ट अ काय सांगतो, जो निर्णय आहे 15 ऑक्टोबर 2013चा, तो असा सांगतो की परीक्षेचे माध्यम आहे ते हिंदी माध्यम नसावं, ते इंग्रजी माध्यम असावं. मराठी आणि इंग्रजी असे 2 ऑप्शन आहेत तुम्हाला पेपर 2 साठी. त्यामुळे हे पत्रक असं सांगतं. बरं, या संदर्भात परीक्षा परिषदेची जेव्हा आम्ही संवाद साधला, आत्ताच साधलेला नाही, गेली जेव्हा टीईटी झाली होती तेव्हाच आम्ही 23 नोव्हेंबर 2025ची टीईटी, तेव्हाच आम्ही परीक्षा परिषदेला स्वतः ओक मॅडमशी मी स्वतः जाऊन त्यांची भेट घेतली होती, त्यांच्या निदर्शनास आणून दिलं होतं. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की परीक्षेचे माध्यम
वास्तविक पाहता CTET नुसार कोणतंही असलं तर चालेल, त्याचा कोणताही फरक पडत नाही तुमच्या येणाऱ्या काळामध्ये. परंतु जेव्हा GRचा विचार केला जातो तेव्हा मात्र तुम्हाला तो कधी ऑब्स्टॅकल ठरू शकतो. जोपर्यंत कोणी मागणी करणार नाही तोपर्यंत काही होत नाही, परंतु ज्या दिवशी मागणी केली जाईल त्या दिवशी मात्र या GRचा शासनाला विचार करावा लागेल, कारण याच्यामध्ये कोणतंही एक दुसरं परिपत्रक काढलेलं नाहीये. फक्त हा शासन निर्णय तसाच आहे, तो कागदावरती आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन शासन सध्या करत आहे. मित्रांनो, सध्या जर तुम्ही TET पेपर 1 पेपर 2 जर देत असाल आणि तुम्ही माध्यमाच्या बाबतीमध्ये जेव्हा लँग्वेज तुम्ही निवडत आहेत भाषा 1 आणि भाषा 2 ची, तेव्हा मात्र तुम्ही विचारपूर्वक निवडली हवी. हे जरी महत्त्वाचं असलं तरी इंग्रजी माध्यम थोडं सोपं आहे. हिंदी माध्यमातून आपण पटापट पास होऊ शकतो. इंग्रजी माध्यमातून थोडा वेळ लागेल. मित्रांनो, वेळ लागू द्या, सध्या तुमच्याकडे वेळ आहे. जरी शिक्षक म्हणून जरी तुम्ही व्हिडिओ पाहत असला तरी सुद्धा तुम्हाला एक प्रामाणिकपणे सांगायचं आहे की सध्या तुमच्याकडे वेळ आहे. जेव्हा तुमच्या हा नॉलेज कन्सर्न आहे, जेव्हा तुमच्यापर्यंत आलेला आहे, तेव्हा तुम्ही इग्नोर करू शकत नाही की बाबा मला हे माहीतच नव्हतं. त्याच्यामुळे तुम्हाला सांगायचं म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये जी महत्त्वाची उडी टाकलेली आहे ते म्हणजे माननीय आमदार प्रशांत बंब यांनी डायरेक्टली कंप्लेंट केलेली आहे परीक्षा परिषद सोबतच बाकी सर्वच आस्थापनांना की परीक्षेचं माध्यम आहे ते शिक्षक आहेत, ते बोगस नोकऱ्या घेतात आहे, त्यांना पळवाट हवी आहे, म्हणून ते माध्यम असावं, ते हिंदी नसून ते इंग्रजीमधून असावं अशी त्यांनी मागणी केलेली आहे. मित्रांनो बघा, आता मागणी केल्यावरती ते तशाच पद्धतीची लगेच इम्प्लिमेंटेशन होईल का सांगता येत नाही. परंतु मित्रांनो, आत्ताच त्यांनी 4 मार्च 2026 ला मागणी केली आहे. परीक्षेचे फॉर्म सुरू झालेले आहेत 27 मार्चला आणि याच्यामुळे या निवेदनाचा ट्विस्ट येणाऱ्या काळामध्ये असू शकतो, कारण यांनी डायरेक्टली सांगितलेलं आहे की मराठी माध्यमातील शिक्षकांसाठी इंग्रजी भाषा सक्तीची करून नियमबाह्य जे पळवाटा शोधत आहेत. आता नियम आहेत का? CTET जर तुम्ही दिली असेल तर मित्रांनो तुम्हाला कोणताही अडचण नाहीये, परंतु महाराष्ट्रामध्ये TET देणं बंधनकारक आहे. CTET हे ऑप्शनल सुद्धा आहे, त्याच्याबद्दल वादच नाहीये. परंतु जेव्हा तुम्ही TET दिलेली आहे आणि जेव्हा तुम्ही ती हिंदी माध्यमातून दिलेली आहे, आज तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही पोर्टल भरतीद्वारे इन सुद्धा व्हाल, जे शिक्षक आहेत तो इन सुद्धा असतील. परंतु येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये कधी कोणता निर्णय घेतला जाईल सांगताच येत नाही. ज्या दिवशी कोर्टामध्ये केस जाईल तेव्हा मात्र याच्या बाबतीमध्ये अजून कॉम्प्लिकेशन वाढणार आहे शिक्षकांच्या पुढे. 1 सप्टेंबर 2025च्या शासन निर्णयानुसार सर्व माध्यम, अल्पसंख्याक शाळा, मराठी, इंग्रजी, कोणतंही उर्दू, कोणतंही माध्यम असू द्या, हिंदी, बंगाली, व्हॉटेवर, आणि सोबतच ज्या काही याच्या शाळा आहेत, खाजगी शाळा आहेत, त्या सुद्धा शाळांना सुद्धा TET ही बंधनकारक करण्यात आलेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये शिक्षकांना हे पास होत असताना थोडंसं तुम्हाला त्रास होईल मित्रांनो, अजून तुम्हाला वेळ आहे. परंतु मला एक पर्सनल जर तुम्ही विचारला, एक ॲडव्होकेट म्हणून मी सांगेल की तुम्ही जरी मराठीतून परीक्षा एक माध्यम दिलं असेल, परंतु दुसरं माध्यम निवडत असताना तुम्ही इंग्रजी माध्यमातूनच तुम्ही प्राधान्य द्या. ज्यांनी TET पास केलेली आहे त्यांनी सुद्धा अजून एखादा पेपर द्यायला काय हरकत आहे. जर तुम्ही पास केलेले आहे तर तुम्ही यावेळेस सुद्धा पास होऊ शकता, परंतु तुम्ही ही संधी घालवू नका. बरेच मी सोशल मीडियाच्या माध्यमातून याच्या विरुद्ध याच्या संगत बोलताना बघतोय, परंतु जेव्हा आम्ही स्वतः अनुराधा ओक मॅडमची भेट घेतली होती, त्या ओक मॅडम जेव्हा परीक्षा परिषदेच्या आयुक्त होत्या तेव्हा सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की सध्या मात्र अशा कोणत्याही गाईडलाईन नाहीये, परंतु येणाऱ्या काळामध्ये शिक्षक म्हणून तुम्ही जॉईन होणार आहात तेव्हा मात्र याच्यामध्ये बदल होऊ शकतात, सांगता येत नाही. न्यायालयाच्या समोर सर्वांचे हात बांधलेले असतील असं त्यांचं क्लिअर कट म्हणणं होतं. अजून एक त्याच्यामध्ये सांगायचं म्हणजे जे शिक्षक सध्या पोर्टल भरतीमध्ये आहेत त्यांच्याही मनामध्ये अजून कन्फ्युजन निर्माण झालेलं आहे की मॅडम आम्ही TET हिंदी माध्यमातून दिलेली आहे, मग आता पोर्टल भरतीमध्ये आम्हाला काही प्रॉब्लेम होईल का? मित्रांनो, सध्या तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम नाहीये. TET पात्रताचं माध्यम आहे, ते केवळ परीक्षेचं माध्यम आहे, त्याचं पवित्र पोर्टलमध्ये कोणताही परिणाम होणार नाही. परंतु बंब याची मागणी व्यवस्थित समजून घ्या. यांनी याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की RTI नुसार विद्यार्थ्यांना गुणवत्ताधारक, पारदर्शक, दर्जेदार शिक्षक मिळायला हवेत आणि ते मिळत असताना इंग्रजी मराठी माध्यम असूनही इंग्रजी विषय टाळण्यासाठी हिंदी भाषा निवडून पास होण्याची पळवाट शोधली आहे. पेपर 1 व पेपर 2 साठी इंग्रजीऐवजी हिंदी निवडून ते सहज उत्तीर्ण होत आहेत. म्हणूनच त्यांना मराठी माध्यमातील शिक्षकांना फक्त TET बंधनकारक करू नका, परंतु त्यांना इंग्रजी माध्यम हे बंधनकारक करा. आता पहिलं माध्यम आहे, पेपर पहिला आहे, त्याचं माध्यम बघून घ्या. जी प्रशांत बंबची मागणी आहे तुम्ही हे लेटर सुद्धा इथं पाहू शकता. त्याच्यानुसार पहिल्या पेपरचं माध्यम कोणतं असावं तर मराठी, इंग्रजी, परिसर अभ्यास, गणित आणि मानसशास्त्र. दुसरा पेपर आहे त्याचं सुद्धा माध्यम मराठी, इंग्रजी, मानसशास्त्र, समाजशास्त्र ऑप्शन आहे.
गणित किंवा विज्ञान हा दुसरा ऑप्शन, दुसरा 6वी ते 8वीचा पेपर आहे, त्याच्यासाठी ऑप्शन आहे. आणि अशी विनंती केलेली आहे की मराठी माध्यमातील शिक्षकांना इंग्रजी भाषेत सक्ती करण्यात यावी आणि या संदर्भातील नवीन परिपत्रक काढून कायमच्या पळवाट्या करण्याचं बंद करावं. शिक्षकांनी मूळ माध्यमानुसारच परीक्षा देणं बंधनकारक आहे, कारण जो 15 ऑक्टोबर जो शासन निर्णय आहे त्याच्यानुसारच याची कार्यवाही करायला सांगितलेलं आहे. आणि मला असं वाटतं, पर्सनली स्पीकिंग, सध्या मात्र जे टीईटी देत आहेत, जे शासनाच्या सुप्रीम कोर्टाच्या रडारवरती शिक्षक आहेत, त्यांना जरी सध्या प्रॉब्लेम नसला तरी सुद्धा त्यांनी देऊन ठेवा. कधी उद्याच्याला याच्याबद्दल कधी एखादं परिपत्रक निघेल आणि कधी आपल्याला सांगतील, त्यांना सांगताच येत नाही. 15 ऑक्टोबर 2013चा शासन निर्णय व्यवस्थित पाहून घ्या. याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, याचं माध्यम हिंदी नसून ते मराठी आणि इंग्रजीच असणार आहे. या व्हिडिओ नंतर आय नो की बरेच अजून कन्फ्युजन तुमचे वाढणार आहे, परंतु मित्रांनो कन्फ्यूज होऊ नका. कन्फ्यूज करण्यासाठी हा व्हिडिओ नाहीये, तर तुमचे डोळे उघडण्यासाठी व्हिडिओ आहे. पवित्र पोर्टल शिक्षक भरतीला सध्या तुम्हाला कोणती अडचण येणार नाही, तुमचं टीईटी हिंदी माध्यमातून असलं तरी सुद्धा, आयदर पेपर 1 पेपर 2. परंतु जेव्हा तुम्ही शिक्षक म्हणून जॉईन होणार आहोत, बंबासारखे बाकीचे जे काही सन्माननीय व्यक्ती असतील किंवा माननीय असतील किंवा असेच उगी टीआरपी घेणारे लोक असतील, ते जर उद्या कोर्टात गेले तर मात्र अजून प्रॉब्लेम होऊ शकतो. वेळ आहे, संधी लवकर करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन A+ गुरु ॲप डाउनलोड करा आणि आजच टीईटीची बॅच जॉईन करा मित्रांनो. जास्त वेळ नाहीये तुमच्याकडे, कारण सध्या सतर्क होणं गरजेचं आहे. सुप्रीम कोर्ट जेव्हा जो शिक्षक बिचारा रिटायर होतोय त्याचं प्रमोशन बंद केलेलं आहे, केंद्र प्रमुखसाठी त्याला संधी बंद केलेली आहे. जे शिक्षक ऑलरेडी रिटायर होत आहेत, 5 वर्षाची जरी संधी दिलेली असली, त्यांना एक्झेम्पशन दिलेलं असलं तरी त्यांचं प्रमोशन, त्यांचं रिटायरमेंट, 8वा वेतन आयोग त्याच्या संदर्भात सुद्धा त्यांना प्रॉब्लेम येणार आहे. इतके प्रॉब्लेम करून ठेवलेले आहे. त्यामुळे जो कोणी शिक्षक असेल, जो कोणी व्हिडिओ पाहत असेल, त्यांच्या पुढे एक हात जोडून रिक्वेस्ट आहे, हिंदी माध्यमातून केलं असेल तरी ओके, परंतु मराठी माध्यमातून देऊन ठेवा, काही प्रॉब्लेम नाहीये. कारण असेच शिक्षक तुम्हाला भेटतील, असेच आमदार तुम्हाला भेटतील, असेच उद्याच्याला तुम्हाला समाज माध्यम भेटतील. अरे जो शिक्षक इंग्रजी माध्यमातून टीईटी पास करू शकत नाही, तो काही खाक इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकाला विद्यार्थ्यांना शिकवणार आहे. आता सध्या आपण पाहतोय की पवित्र पोर्टल अंतर्गत लागलेल्या शिक्षकांची तर अजून बिकट व्यवस्था आहे. सेमीचे सध्या सर्वकडे वर्ग सुरू झालेले आहेत किंवा इंग्रजी माध्यमांचे सुरू झालेले आहेत. मग यांना प्रमोशनच्या वेळेस प्रॉब्लेम येणार नाही का? प्रमोशन कोणाला द्यायला लागले, या प्रश्नाची उत्तर तुम्ही स्वतःला विचारा आणि स्वतः सावधान व्हा. आम्ही फक्त तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करत आहोत, बाकी तुमची मर्जी. आणि सध्या जर तुम्ही टीईटी हिंदीतून पात्र असाल तर काळजी करू नका, पण वाट पण पाहू नका की शासन तुमची कधी वाट लागेल. त्याच्या अगोदर तुम्ही सतर्क राहा आणि तुम्ही हे करू शकता. कारण मित्रांनो, तुम्ही शिक्षक आहात, शिक्षकांना कोणतीही परीक्षा पार करणं कधीच अशक्य नाहीये. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड. सर्वांपर्यंत पोहोचवा जे टीईटी धारक आहेत, कारण त्यांचे डोळे उघडायला हवेत. उघडा डोळे, बघा नीट. बालुशा माने या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा. असंच माहितीसाठी स्टे कनेक्टेड. ऑल द बेस्ट.